ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी आता आहे कडाक्याच्या थंडीमध्ये बरसणाऱ्या पावसाची। मुंबईसह राज्यातील अनेक भागात आज सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालंच नाही। पालघर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी आणि गवत पावळी व्यापारी यांचं नुकसान झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस यामुळे हजेरी लागली, त्याचा फटका आता मिरची व्यापाऱ्यांना बसणार आहे। सुकवण्यासाठी टाकलेली लाखो क्विंटल मिरची खराब होऊ शकते, तर ढगाळ वातावरणामुळे गहू हरभरासारख्या रबी पिकांनाही त्याचा फटका बसू शकतो। तसेच हवामान खात्याने निर्देशित केल्याप्रमाणे या 12 तारखेला पावसाची दाट शक्यता असल्यामुळे आणि सद्यस्थितीत तुरळक पावसाच्या सरी पडल्यामुळे आज मिरची लिलाव खरेदी करायला अनेक अडचणींना सामोरे जावं लागले। तर या अनुषंगाने पुढील सूचना होईपर्यंत सर्व शेतकरी तसेच संबंधित घटकांना विनंती आहे की पुढील सूचना होईपर्यंत मिरची आणि कापूस या दोन्ही शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार बाजार समितीमार्फत बंद ठेवण्यात आले आहे। तर गेल्या 2-3 दिवसापासून अरबी समुद्रामध्ये काही विशिष्ट घटना घडत होत्या, ज्याला आपण दक्षिण पूर्व अरबी समुद्र म्हणून साऊथ ईस्ट अरेबियन सी, त्याच्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं आणि ते क्षेत्र हळूहळू किनारपट्टीपासून थोडंसं दूर सरकत असताना हवामान विभाग त्याच्याकडे लक्ष देत होता। त्या भागामध्ये आपल्याला अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पण दिसल्या। एकंदर आताही आकाश जे आहे ते ढगाळ आहे।